म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरूनही जाणू शकतो. कधीकधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही. तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो आणि आपली खात्री होते की ही दिवसाची वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याप्रमाणे सर्व शरीरांमध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, सर्वांमध्ये चेतना ही असतेच आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो. तरीही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे, कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो. जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवणूक निरुपयोगी झाली असती. आत्म्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सूक्ष्म अणुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा. याची सुद्धा कठोपनिषदात 1:2:20 पुढीलप्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. अणोरणीयान्महतो महीयानात्मस्य जंतोर्निहितो गुहायां तमक्रतुः पश्यति वीतशोको धातुः प्रसादान्महिमान्मात्मनः. परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवांच्या एकाच वृक्षरूपी शरीरामध्ये, हृदयामध्ये स्थित आहेत. जो भौतिक इच्छा व शोक यांपासून मुक्त झाला आहे, केवळ तोच भगवत्कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचेही उपस्थान आहेत आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अणुरूप जीवात्मा आहे. म्हणून त्याला श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून, आध्यात्मिक गुरु, ज्ञान प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे.